हे बघ, स्विच विंडोमध्ये आत्ता 2 विंडो आहे. मी काय करते, फाईलला जाते. अजून काही विंडो घेता येतील का मला? इथं डॉक 7 एक विंडो घेते. तर आता बघू ह्याच्यामध्ये थर्ड विंडो येते का? हां, आली. डॉक 7 पण आली आहे. आता व्ह्यूमध्ये मी गेले आणि स्विच विंडोला क्लिक केलं. मी म्हटलं DMER, तर ती विंडो त्याने डिस्प्ले केली. आणि त्यानंतर मी म्हटलं स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म, तर ती विंडो त्यांनी डिस्प्ले केली. तर ज्याला क्लिक करू ती कोणती विंडो ही DOCX एक्सटेन्शन म्हणजे कोणतं ॲप्लिकेशन आहे हे? वर्ड आहे, त्याची विंडो तो डिस्प्ले करतोय. तर हे कुठं? स्विच विंडो थ्रू. आता स्विच विंडो सारखंच अजून एक ऑप्शन आहे बघ, अल्टर टॅब. आता अल्टर टॅब काय करतं बघ, अल्टर टॅब केलं, इकडं कुठं आला तो? वर्डच्या ॲप्लिकेशनकडे. इथं कुठं आला? वर्डच्या ॲप्लिकेशनकडे. इथं कुठं आला? हा क्लिपचॅमच्या मेसेजकडे. इथं कुठं आला? क्लिपचॅमकडं. इथे कुठं आला? चॅनलकडे, इन्स्टिट्यूटच्या चॅनलकडे. इथं रजिस्ट्रेशन फॉर्म. म्हणजे अल्टर टॅब, क्लिपचॅम, क्रोम, वर्ड, मेसेज सगळीकडे फिरतो. आणि हा हा कुठं फिरतो? हा वर्डमध्येच फिरतो. जर वर्डमध्येच दुसरं ॲप्लिकेशन दुसरं डॉक्युमेंट घ्यायचं असेल तर स्विच विंडो वापरा. आणि जर आपल्याला ह्यात क्रोमकडे जायचं आहे तर ह्या पद्धतीने फक्त क्लिक करा, आलो क्रोमवर, सोडून द्या. अल्टर टॅबने करून बघू.